राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराजांच्या पावनभूमीत पांडुरंग महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। 284हून अधिक संतांचं चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या संत कवी महिपती महाराजांच्या भक्ती परंपरेला उजाळा देणाऱ्या या महोत्सवासाठी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांतून लाखो भाविक दाखल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण ताहराबाद परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला आहे। महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील तसेच परिसरातील शेकडो दिंड्या, वारकरी आणि भाविक ताहराबादमध्ये दाखल होत आहेत। भाविकांच्या गर्दीमुळे परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता राहुरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी यासाठी पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। संत कवी महिपती महाराजांच्या साहित्य, अध्यात्म आणि भक्ती परंपरेचा वारसा जपणाऱ्या या पांडुरंग महोत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो। यंदाही हजारो दिंड्या, वारकरी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीनं ताहराबाद भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालाय। श्री संत महिपती महाराज यात्रा उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व भाविकांना आनंदाने व शांततेच्या वातावरणात दर्शन व्हावं यासाठी पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 5 अधिकारी आणि 50 कर्मचारी त्यात होमगार्ड असा पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत हा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असून लाखोच्या संख्येत भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत व आतापर्यंत विना अडथळा व शांततेत यात्रा उत्सव सुरू आहे। पोलीस दलातर्फे आवाहन आहे की त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंचा, मोबाईल फोन व मुख्यतः वृद्ध आणि लहान मुले यांची काळजी घ्यायची आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असल्यास 2 ठिकाणी पोलीस चौकी असून एक मंदिराच्या ठिकाणी आवारात एक चौकी आहे व मध्यभागी यात्रेच्या ठिकाणी एक पोलीस चौकी आहे। त्या ठिकाणी आपण संपर्क साधून अथवा 112ला कॉल करून पोलीस मदत मिळवू शकतात। गोपाळ काल्याच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार मंडळी पप्पूदादा माळवदे यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात व महिपती महाराज देवस्थानविषयी आपण माहिती घेत आहात व पुढे प्रचार प्रसार करत आहात। प्रथम सर्व आपल्या पत्रकार मित्रांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद। हा पांडुरंग उत्सव हा संत कवी महिपती महाराज 1795 सालापासून हा उत्सव चालू आहे, तो आज तागायत चालू आहे। तर महिपती महाराजांना ज्यावेळेस शक्य झालं नाही पंढरपूरला जाणं, त्यावेळेस त्यांनी पांडुरंगांना वारकऱ्यांमार्फत पत्र पाठवलं की आता मला शक्य नाही। तर पांडुरंगांनी त्यांना दृष्टांत दिला का मी तिथं येईल, तू काळजी करू नको। आणि म्हणून पंढरपूरची मोठी एकादश झाली की छोट्या एकादशीला पांडुरंग स्वतः ताहराबादला 5 दिवस येतात आणि त्याची आपल्या सर्वांना विनंती आहे आपण त्या कार्यक्रमाला यावं व त्याची लाईव्ह रेकॉर्डिंग लोकांपर्यंत पोहोच करावी ही नम्र विनंती। आणि आणखीन एक मला एक सांगण्याचा दुसरा एक चमत्कार सांगतो मी। ह्या ताहराबाद पांडुरंग उत्सवामध्ये साधारणतः 600-700 दिंड्या येतात। तर सर्व दिंड्यांची सोय हे ताहराबादचे ग्रामस्थ करतात। प्रत्येकाच्या घरी 2-2, 3-3 दिंड्या 4-4 दिवस, 3-3 दिवस असतात। या माऊली इथल्या ताहराबादच्या 4 दिवस सलग रात्रंदिवस त्यांचा स्वयंपाक, त्यांचं पार कपडे धुणं, सर्व सेवा ते ही ताहराबादची मंडळी करत असती। पूर्वी ह्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं, नंतर 19 गाव पाणी पुरवठा झाल्यामुळे पाण्याची व्यवस्था झाली। पण ह्या वर्षीचा चमत्कार मी सांगतोय, पाऊस झालाय पण तो इतका झाला नाही की पाणी जमिनीतून विहिरीत उतरलंय। पण आज ताहराबादमध्ये अशी परिस्थिती आहे का प्रत्येक विहीर भरून आलेली आहे पाणीनी। महाराजांना, महिपती महाराजांना माहिती आहे लोकांना पाण्याची अडचण आहे, तर प्रत्येक विहीर पाणीनी भरून आलेली। हा आजचा चमत्कार आहे। एवढं म्हणजे महिपती महाराजांकडे लोक काय येत आहेत की असं घडतंय, एवढंच मी सांगतो, बोलतो। धन्यवाद। एनसीईआरटीच्या पुस्तकात पण समावेश, एनसीईआरटीच्या पुस्तकात पण हो, चौथीच्या वर्गात, 4थीच्या वर्गामध्ये इथं याच्यात विषय येऊ राहिला ना आपलं शाळेमध्ये। 4थीच्या वर्गाच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या हा आमचा देवस्थानचा जो विषय हा दोघांनी जाऊन तिथं मांडावा अशी मी त्यांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो। आणि त्यांचे पण या ठिकाणी जे काही वेळोवेळी सहकार्य असतं
मी त्या सर्वांचे देवस्थान ताराबाद ग्रामपंचायतच्या वतीने तसेच ताराबाद ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, तसेच आमच्या राहुरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विधान परिषदेचे प्राजक्तदादा तनपुरे. आम्ही प्राजक्तदादांच्या कानावरती घातलं. दादा, आपल्या राहुरी तालुक्यातील सगळ्यात मोठा उत्सव हा ताहराबाद या ठिकाणी असतो आणि येणारे कमीत कमी आमच्या गावाला 4 दिवसात 10 ते 15 लाख भाविक या ठिकाणी येऊन जातात. तर तुम्ही या ठिकाणी आपल्या पोलीस प्रशासन असन, त्याच्यानंतर आपले एसटीचं महामंडळ असन, त्याच्यानंतर आम्हाला जी काय मदत लागेल ती तुमच्याकडून मिळाली पाहिजे. दादांनी आश्वासित केलं की तुम्हाला जिथं काही अडचणी त्या ठिकाणी मला फोन करा तुम्हाला, आणि प्रत्येक ठिकाणी दादांनी आम्हाला जे जे लागेल ते ती मदत केलेली आहे. तरी मी ग्रामस्थ आणि आमच्या ताराबाद ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच संपूर्ण गावाच्या वतीनं आणि तसेच देवस्थानच्या वतीनं मी सर्व भाविकांना शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही तुमचा प्रवास हा सुखरूप हो. आणि या महाराष्ट्रामध्ये महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की हा बळीराजा आमचा सुखी हो, अशी मी संत कवी महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. देवस्थानच्यासाठी विकासासाठी काय अपेक्षा आहे गावकऱ्यांची आणि सगळ्यांची? नाही, आता आमचं देवस्थान हे ब वर्गाच्या शेवटच्या स्टेजला आमचा प्रस्ताव आहे. कालच आता आमच्या राहुरीच्या माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं काय अडचणी असतील त्या मला सांगा, मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी स्वतः हजर राहून आपण ते मार्गी लावू, असा शब्द दादांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तसेच आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना पण विनंती करतो की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून आमचं देवस्थान हे ब वर्गात जावं अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. लवकरात लवकर आमच्या गावचं ब वर्गात गेल्यानंतर मोठा विकास या ठिकाणी आम्हाला करता येईल. तरीही आम्ही देवस्थान असन, ताराबाद ग्रामपंचायत असन याचा वेळोवेळी पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे. श्री संत कवी महिपती महाराजांनी सुरू केलेला हा पांडुरंग उत्सव आणि त्या पांडुरंग उत्सवामध्ये महिपती महाराजांना ज्यावेळेस थकले होते, पंढरीला जाता येत नव्हतं, पंढरीच्या पांडुरंगाला महिपती महाराजांनी विनंती केली की मला तुमच्याकडे येता येत नाही. त्यावेळेस देवाने महिपती महाराजांना सांगितलं तुम्हाला जरी येता येत नसेल तर मी तुमच्यासाठी दरवर्षी तुमच्या ताहराबादला येईल. त्यामुळे आषाढ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी महिपती महाराजांनी सुरू केलेला पांडुरंग उत्सव हा दरवर्षी साजरा होत असतो. या उत्सवामध्ये 5 दिवस म्हणजे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, अमावस्येपर्यंत भव्य दिव्य उत्सव या ताहराबाद नगरीमध्ये होत असतात. आणि त्यामध्ये एकादशीच्या दिवशी भरपूर भाविक मंडळ येतात, त्रयोदशीच्या दिवशी काला होतो आणि अमावस्येच्या दिवशी देव जातात. त्या दिवशी पाऊल घडीचा कार्यक्रम असतो. त्या निमित्ताने संपूर्ण राहुरी तालुकाच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून संत कवी महिपती महाराजांच्या दर्शनाकरता जवळजवळ यावर्षी 500 ते 550 दिंड्या महिपती महाराजांच्या दर्शनाकरता आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जवळजवळ 8 ते 9 लाख भाविक महिपती महाराजांचं दर्शन घेत आहेत. त्यामुळे महिपती महाराज संस्थांवरती परवापासून फार गर्दी महिपती महाराजांच्या दर्शनाकरता होत आहे. येसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.